श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. मित्रांनो, नाद भक्ती नाद शक्ती या माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी मागच्या वेळेला आपल्याला बोललो होतो की मी एक नास्तिक व्यक्ती होतो आणि मला अशा कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नव्हता की आपल्या नजरेच्या पलीकडे असं एक जग आहे. परंतु असं अचानक काय झालं बाबा की मी एवढी नाथांची भक्ती करायला लागलो. खरंच ह्या पृथ्वीवरती देव आहे का? आणि देव असेल तर मग समोरचे जे आपण दूषित आत्मा, भूतं वगैरे ज्या काही गोष्टी म्हणतो, या आहेत का? तर त्याचं उत्तर असं आहे की खरंच ह्या गोष्टी आहे. परंतु आता काही लोकं म्हणतील की बुवा अंधश्रद्धा आहे, हे काही सांगतात. अशातला भाग नाही आहे मित्रांनो. ज्याला घडतं त्यालाच ते कळत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी आजच्या तुम्ही 3 वर्षापूर्वी जर का मला म्हणाल, तर विज्ञान युगातला मनुष्य कोणी ह्या गोष्टी मान्य करणार नाही. मी पण करत नव्हतो. त्यामुळे मला तुम्ही किती जरी हे करून सांगितलं असतं आजच्या 3 वर्षापूर्वी, मी मान्य केलं नसतं. मग असं अचानक काय घडलं असेल बरं, की मी ह्या नाथांच्या एवढं सेवेत लागलो. दत्त महाराजांची आणि श्री महादेवांची सर्वांची आराधना भक्ती करू लागलो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून किंवा स्टेटसच्या माध्यमातून रोज आपल्या संपर्कात तर आहेच. परंतु लोकांनाही प्रश्न पडतो की बाबा याला काय झालं नेमकं? कारण लोकांचा नाथपंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता नाथपंथ म्हटलं, आता लोकांना हे कळायला पाहिजे की आपण श्री दत्त महाराजांची भक्ती करतो. त्यांचं रूप असलेले जे काही श्री स्वामी समर्थ महाराज आहे, त्यांचं आपण केंद्रात जाऊन पूजा पाठ सगळं काही गोष्टी करतो. घरातही पूजापाठ करतो. आणि श्री महादेवांच्या मंदिरातही आपण जातो. त्यांना एक लोटा जल चढाव, पाणी चढाव, हे असं करावं, तसं करू, म्हणजे खूप त्यांची आराधना करतो समजा. पण मग नवनाथ काही वेगळे आहेत का? अहो, जे नवनाथ आहेत हे सर्व महादेवांचे अंशच आहेत ना. प्रथमतः तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की नवनाथांचा जो जन्म आहे तो काही कोणाच्या आईच्या पोटातून उदरातून झालेला नाही आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी तो जन्म घेतलेला आहे. आणि ते भगवान महादेवांच्या श्री महादेवांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसारच ते झालेलं आहे. मग दत्त महाराजांना तुम्ही एवढं मानतात, मग दत्त महाराजांचे जे भक्त आहेत किंवा दत्त महाराजांना जे गुरु मानतात, मग त्यांना त्या नवनाथांना तुम्ही मानू नये? त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं का बघायला हवं तुम्ही? मग विषय येतो असा की आत्तापर्यंत मलाही ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. गंमत अशी झाली की आमच्याच एक जवळचा नालायक आमचाच येतो. त्याचं नाव घेणं योग्य नाही आहे. त्यांनी काय केलं, आम्ही काही प्रॉपर्टी घेतली. त्या प्रॉपर्टीवरनं त्याला इतका जळफाडाट झाला की यांच्याकडं फार पैसा आहे का? मग याला आगोर विद्या येते. हा आगोर विद्या शिकून आलेला आहे. त्याच्या सोबतीला एक जण असतो. मग यांनी काय केलं की तुम्हाला विश्वास वाटणार नाही, माझी बहीण 10वीला असताना तिची पाळी बंद केलेली होती. आता आपल्याला वाटलं की हा नैसर्गिक विषय असेल बा, की मुलींना जी काही पाळी वगैरे येते, मासिक पाळी येणं, हा आपण ज्या पद्धतीने म्हणतो की बा हा नैसर्गिक विधी असतो. परंतु तसं नव्हतं. ते बंद केलेलं होतं हे आपल्याला कळत नव्हतं. आपण दवाखाने करून करून पैसे भरून भरून परेशान झालो. नंतर असं झालं, माझे वडील ड्रिंक करायचे तर मग त्यांच्या कमरेच्या खाली, म्हणजे जिथं आपल्या किडन्या असतात पाठीमागच्या बाजूने आपल्या, त्या किडन्यांवरती प्रयोग केला गेलेला होता. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं किडनी फेल झालेल्या आहेत. दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि त्यांचं डायलिसिस करावं लागलं. अचानक दोन्ही किडन्या कसं काय फेल होतील हो? चला ठीक आहे, आपल्याला अज्ञान होतं आपल्यालाही कळत नव्हतं. आम्ही दवाखाने केले, खूप पैसा लावला.
त्याच्यातही आम्ही बरबाद झालो. असं व्हायचं की शेतीमध्ये आम्ही गेलो, शेतातही खूप मोठं उत्पन्न दिसायचं. खूप असं वाटायचं की खूप उत्पन्न होईल आपल्याला, पीक तर खूप उभं दिसायचं. पण जेव्हा साक्षात आपण काढायचो माल, तर माल काढताना काहीच दिसत नव्हतं मला. हे कुठनं व्हायचं? असं करत करत एकदा असाच विषय झाला. तर आमच्या त्या जवळच्या नमुन्याबरोबर असे विषय झाल्यानंतर माझ्यावरती मारणक्रिया केली गेली. आता हे मारणक्रिया म्हणजे काय, की माझी 3 वर्षांची मुदत बांधलेली होती. तुम्ही म्हणाल हा माणूस काही सांगतोय. मी देवाशपथ मी तुम्हाला खरं सांगतोय. आणि कसं आहे बांधवांनो, मला जो त्रास झाला तो त्रास क्वचितच कोणाला, काही लोकांना माहिती असेल ज्यांच्यावरती हा प्रयोग होतो त्यांना. मग अशा परिस्थितीत मी 2.5 वर्ष होतो. माझी बुद्धी बांधली गेलेली होती, म्हणजे आर्थिक लक्ष्मी बांधली गेलेली होती. माझ्या व्यवसायावरती प्रयोग केला गेलेला होता. मी व्यवसायावरती गेलो की माझे हातपाय दुखायचे. घरी आलो की घरीसुद्धा मला सुधरत नव्हतं. मी झोपून राहायचो. मी सकाळ संध्याकाळी इथं माझ्या घराच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरात मी सकाळ संध्याकाळ 2-2, 3-3 तास सेवा करायचं. मला तेव्हा खूप चांगलं वाटायचं. पण मला मत नव्हतं माझ्यावरती हा प्रयोग असेल म्हणून. आणि मी मान्य करत नव्हतो काही गोष्टी. हां, बजरंगबलीची मी सेवा करायचो. बजरंगबलींनी निश्चित मला त्याबद्दल मार्ग दाखवला. आणि माझं वर्गमित्राचं खरंच मला आभार मानावं लागेल की आमची 10वी झाली 96-97च्या पिरियडला. माझा अत्यंत एक जवळचा मित्र आहे, बनशेंद्रा त्याचं गाव आणि प्रवीण जंजाळ असं त्याचं नाव. तर त्याचं पानपोई फाटा जो म्हणतो आपण कन्नडच्या अलीकडे, तिथं त्याचं SBIचं मिनी बँक आहे. आणि तिथला तो आपलं काहीतरी ग्रामपंचायत सदस्य वगैरे पण आहे. लोकमतचा वार्ताहर पण आहे. माझा खूप चांगला जीवाभावाचा मित्र. आम्ही एकाच बेंचवर बसलो, सोबत डब्बे खाल्ले, सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी काय जे असतील समजा, असं सर्व काही आम्ही एक दुसऱ्यांना शेअर करायचो. झालं असं 10वी झाल्यानंतर 26 वर्षानंतर माझी त्याच्याशी भेट झाली. आणि मग सर्वांचं नियोजन ठरलं होतं की आपण गेट टुगेदर करू. मग इथं पिसादेवीला श्री महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही काय केलं, सर्वांनी गेट टुगेदर केलं. 26 वर्षानंतर आम्ही 50-55 मित्र त्या ठिकाणी भेटलो. आणि सर्वांशी बोलणं चालणं चालू झालं. त्यावेळेला माझी अत्यंत तब्येत खराब असायची. चेहरा पण निस्तेज होता. साहजिक आहे की काय झालं की माझा तो मित्र मला बोलला की अरे यार, तुझा चेहरा असा का दिसतो, म्हणजे तुझ्यावरती की आघाडी प्रयोग चालू आहे का? मी त्याला बोललो, अरे तू विज्ञान युगात अशा काय गप्पा करतो? मी त्यालाच बोललो, त्यालाच रागवलं विचारायला मी. त्याला कळलं आता याला राग आलाय बुवा असं असं. पण मी ते विचारायचं तेव्हा काही मी काही ऐकलं नाही. पण नंतर गंमत अशी झाली की तिचे वारंवार मला फोन येत होते. यापूर्वी पण मी एकदा दोनदा असेच काही प्रसंगातून वाचलो होतो. आणि अक्षरशः मारता मारता वाचलो होतो. आणि आत्ताही काय झालं की माझा गाडीवरती ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यातूनही मी बालमाल बसवलो, परंतु मी जवळपास 1.5 महिना बेडवरती होतो. 1.5 महिना मी बेडवरती असताना माझा पाय सुजलेला असायचा. त्यावेळेला त्याचा मला फोन आला. आणि मग माझं अशी कंडिशन ऐकल्यानंतर तो मला प्रचंड रागावला, कारण वर्गमित्र होता तो. आम्ही सोबत एका बेंचवर बसायचो. त्याचा हक्क आहे माझ्यावरती बिचारायचा. खूप रागवला माझ्यावरती तो, खूप बोलला. मग मी त्याला बोललो, म्हटलं ठीक आहे, मला त्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे, पण तू म्हणतो तर मी तुझ्यासाठी जातो. मी त्याच्यासाठी म्हणून त्या आपल्या इथं छत्रपती संभाजीनगरला हर्सूलच्या पुढं आपण जेव्हा सावंगीला जातो, त्या सावंगीचा केम्ब्रिज बायपास जो म्हणतो आपण, सावंगी ते केम्ब्रिज बायपास, त्या रोडवरती ते मंदिर आहे. त्याला श्री गहिनीनाथांचं मंदिर असं म्हटलं जातं. तर माझ्या मित्राला एवढं काही प्रॉपर ॲड्रेस माहिती नव्हता, कारण तो खूप वर्षांपूर्वी आलेला होता त्याच्या मित्रांबरोबर. मग शोधायचं कुठं असं आव्हान झालेलं होतं. फक्त तिथं कोणीतरी असं प्रकार जो असला तो बघतात बुवा समजा, असं माहिती होतं. आणि ते कोणी बघणार आहे, तर ते म्हणे किशोर भोवी. मग किशोर भोवी तर त्यांचं सावंगीमध्ये कुठं घर आहे ते माहिती नव्हतं, त्यांचं आडनाव काय ते त्याला माहिती नव्हतं. त्यानंतर आता एवढ्या रोडवरती ते मंदिर कुठं बघायचं, कोणत्या नाथाचं आहे ते माहिती नव्हतं. मग असं काही असताना मी असंच एप्रिल महिन्यामध्ये, मला वाटतं 22 ते 25 तारखेच्या दरम्यानचा काही विषय असेल, मी माझ्या गाडीवरती गेलो. आणि त्या ठिकाणी असं खूप म्हणजे जंगल सदृश्य हे पडलेलं आहे त्या ठिकाणी. आता तरी प्लॉटिंग झाली तिथं, पण साधारणतः 3 वर्षापूर्वी
काहीच नव्हते तिथं. मग विचारपूस करत 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 मी ते मंदिरावरती गेलो. तेव्हा मी नाव बघितलं, श्री चैतन्य गैनीनाथ महाराज देवस्थान श्रद्धास्थान असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं. मग मला हे कळलं, अरे नवनाथांपैकी एक आहे आणि गैनीनाथ बाबा यांचं नाव आहे असं त्यांचं मंदिर आहे. पण मंदिर बंद होतं. मग आता बाबाला म्हटलं, बाबा मला तर तुम्हाला भेटायची प्रचंड इच्छा होती, तुमचं दर्शन करायची इच्छा होती. मित्रांनी पाठवलं होतं, मी आलो, पण बहुतेक आपली भेट लिहिलेली नाही आहे. बरेच प्रयत्न केले पण कोणी दिसायला तयार नव्हतं, कारण ते सगळं सुनसान होतं. आजूबाजूला लोकांची शेत्या होत्या पण कोणी दिसायला तयार नव्हतं त्या ठिकाणी. तर मी वापस येता येता मला 1-2 जण भेटले, पण त्यांना काही कल्पना नव्हती. मग एक त्या रोडला एक अशी बखार आहे, आपण पत्र्याची बखार म्हणतो ना, जशी शेतात असते तशी बखार आहे. त्या बखारीमध्ये तिथं दहीहंडे म्हणून एक पोलीसवाले आहेत. तर त्यांचा मुलगा होता बाहेर, साधारणतः मला वाटतं 24-25 वर्षांचा. मी त्याला बोललो, अरे भैया म्हटलं, हे बखार कोणाची आहे? ते म्हणे आमचीच आहे. म्हटलं काय नाव होतं? म्हणे असं असं. म्हटलं वडिलांना बोलवतो का? मग ते मी त्यांचं पाहिलं, तर त्यांच्या गाडीवरती मला पोलिसाचा सिम्बॉल दिसला. पोलिसाचा सिम्बॉल दिसला, मी विचारलं तर ते म्हणे मी पोलीसमध्येच आहे. आता माझे वडीलही पोलीस होते, आजोबाही पोलीस होते. मग मी त्यांना माझ्या वडिलांचा फोटो दाखवला, तर परिचय झाला. ते म्हणे पाहुणेच आहे तुम्ही, तुमच्या वडिलांच्या अंडरमध्ये मी पण काम केलेलं आहे. साहेब आमचे सिनियर्स होते म्हणे असं असं. मग त्यांनी विचारलं कसं काय आले होते? म्हटलं असं असं आहे. तर त्यांनी सांगितलं, आता मंदिरावरती की वापस जाऊ नका तुम्ही, ह्याच रस्त्याने मागं रिटर्न जा. हा रस्ता सावंगीमध्ये जातो आणि त्या कमानीतून बाहेर निघालं की समोरच्या साईडला त्यांची दुकान आहे. विचारत विचारत गेलो मी त्या ठिकाणी. आता माझी काही श्रद्धा नव्हती आणि श्रद्धा नव्हती तरीसुद्धा मग मी काय केलं की त्यांना जाऊन भेटलो आणि भेटल्यानंतर मी त्यांना हा शब्द बोललो की बा मला याच्यावरती काही विश्वास नाही आहे बा, पण आता मित्रांनी पाठवलं म्हणून मी आलो. तर त्यांनाही साहजिक आहे. ते म्हटले बा मी काही बुवा नाही, मी काही बाबा नाही, मी काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही, शांती करा, होम करा, हवन करा, असं करा तसं करा, मी असं काही सांगणार नाही तुम्हाला. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही ठेवा, मला काही गोष्टी दिसतील मी त्या सांगतो तुम्हाला. तुम्हाला पटलं तर तुम्ही माझ्याकडे या किंवा येऊ नका, असं काहीच नाही. सहज मी बसलेलो असताना त्यांनी मला पुढच्या अशा काही गोष्टी सांगायला सुरुवात केली की मला त्या क्लिक होत गेल्या आणि मला कुठंतरी हे जाणवलं की नाही यार, आपल्याकडनं कळत न कळत आपण म्हणजे यांच्या नाथपंथावरती जो अविश्वास दाखवला ते कुठंतरी आपलं चुकतं आहे. मग अशा त्यांनी काही गोष्टी मला त्यातून सांगितल्या की मी शॉक झालो थोडंसं, पण बऱ्याचशा गोष्टीपासून मी घेत नव्हतो. मग आता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही घरी जाऊन काही गोष्टी विचारा, तुमच्या जुन्या घरच्या लोकांना माहीत असेल समजा. तर काही गोष्टीचा मी अनुभव घेतला आणि मग पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल तो आता. तर मित्रांनो, असं असतं की शेवटी ज्याला त्रास होतो त्यालाच ह्या गोष्टी कळतात. आपण म्हणजे मला हे नाही म्हणायचं की कोणाचं दुखत असेल वारंवार सगळ्या गोष्टी असतील हे असतील तर दवाखाना वगैरे असं काही नसतो, अशातला भाग नाही आहे. काही दवाखान्याच्या गोष्टी असतात, काही दवाखान्याच्या पलीकडे सुद्धा असतात. त्यामुळे अशा काही गोष्टींवरती विश्वास ठेवत जा. भलेही हे जे आता प्रकरणं झालेली आहेत, हे काय ते खराब बाबाचे, काही असे बुवा बाबा जे काही लोकांना फसवतात, असे लोक पैसे उकळतात, अशा लोकांच्या चक्करमध्ये जाऊ नका. एखाद्या नाथाच्या ठिकाणी किंवा पीराच्या ठिकाणी जे लोक पैसे घेत नाहीत, अशा ठिकाणी तुम्हाला जायला हरकत नाही, विचारायला हरकत नाही असं मला वाटतं. बाकी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तो विषय. बाकी पुढच्या भागात मी तुम्हाला याच्या पुढच्या काही गोष्टी घडल्या ते सांगतो आणि नाथपंथात मग माझा प्रवेश कसा झाला तेही सांगतो. त्यामुळे भेटूया. आदेश लखनऊ.